नमस्कार मित्रांनो, तर स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यातर्फे भरतीचं अपडेट आहे. टोटल 4187 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून पदवी घेतलेली आहे असे सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. तर सगळी डिटेल रिक्रुटमेंट मी इथं समजावून तुम्हाला सांगत आहे. तर इथे बघू शकणार की ही तुमची 58 पेजची डिटेल रिक्रुटमेंट असणार आहे आणि फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत. कधीपासून? तर 4/3/2024 पासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत. शेवटची तारीख 28 मार्च 2024 पर्यंत या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. ओके, तर शेवटची तारीख 28 मार्च असणार आहे आणि तुम्ही एकदम जे फी पेमेंट आहे ते पण करू शकतात. कधीपर्यंत? 29 मार्च 2024 पर्यंत तुम्ही हे फी पेमेंट या ठिकाणी करू शकणार आहात. ओके, आणि कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनच्या सुद्धा डेट दिलेले आहेत. तर 9, 10, 13 या 3 दिवस तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन या ठिकाणी होणार आहे. ओके, आता पदाचं नाव काय काय असणार आहे, जसं की ही दिल्ली पोलीस अँड सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस म्हणजे CAF तर्फे भरतीचं अपडेट आहे. तर पहिलं पद असणार आहे तुमचं सब इन्स्पेक्टर GD. तर इथे बघू शकणार की 35,400 ते 1,12,400 पर्यंत इतकं वेतन दिलं जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट असणार आहे सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह. इथे मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. फीचं बघायचं झालं तर 35,400 ते 1,12,400 इतकं तुम्हाला फी पेमेंट करावं लागणार आहे. ओके, तुम्हाला इथे टेंटेटिव्ह वॅकन्सीज दिलेल्या आहे. तुम्हाला इथं कॅटेगरी वाईज सीट चेक करणं गरजेचं आहे. तुमचं इथं अनरिझर्व्ड आहे, SC आहे, OBC आहे, ST आहे, EWS आहे. इथं तुम्हाला कॅटेगरी वाईज सीट चेक करणं गरजेचं आहे. ओके, तर सीट चेक केल्या त्यानंतर ज्या पदाला तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर तिन्ही पदासाठी तुमचं जे शिक्षण आहे ते फक्त ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवीधर असणं इथे गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये CAPFमध्ये काय काय डिपार्टमेंट आहे, जसं की BSF, त्यानंतर CISF, CRPF, ITBP, SSB इत्यादी पदं हे तुमचे डिपार्टमेंट जे असतात ते एक सेंट्रलाइज्ड आर्म पोलीस फोर्सेसच्या अंडर येत असतात. तुम्हाला इथं कॅटेगरी वाईज सीट चेक करणं गरजेचं, जसं की सब इन्स्पेक्टर GD जे पोस्ट आहे त्याच्यासाठी मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकणार. ओके, हे सगळं इथे तुम्हाला डिटेल कॅटेगरी वाईज सीट चेक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकतात की काय काय क्रायटेरिया असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण भारताचे नागरिक असणं गरजेचं आहे. वय कधी कॅल्क्युलेट केलं जातं तर 1 ऑगस्ट 2024 रोजी तुमचं वय कॅल्क्युलेट केलं जातं. म्हणजेच कमीत कमी इथे बघू शकतात की ज्यांचा जे जन्म आहे 1999 ते 2004 म्हणजेच इथे बघू शकतात की 1999 म्हणजे 2 ऑगस्ट 1999 ते 1 ऑगस्ट 2004 पर्यंत ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांनाच इथे अप्लाय करता येणार आहे. तर तुमचं एज कधी कॅल्क्युलेट केलं जातं तर 1 ऑगस्ट 2024 रोजी तुमचं एज हे कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन बघा, तुम्ही ज्या कॅटेगरीवरून अप्लाय करताय त्यावाईज इथे एज रिलॅक्सेशन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. तर SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन असेल त्यासाठी 3 वर्ष असं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला इथं डिपार्टमेंटल वाईज असेल ते पण इथे तुम्ही चेक करू शकणार आहात. नेक्स्ट आपण बघूयात की काय काय दिलेलं आहे, जसं की त्यांची प्रोसेस दिलेली आहे. जे काय सर्टिफिकेट असतील तुमचे, कास्ट सर्टिफिकेट झालं, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल, सगळे कागदपत्र आपल्या तिथे अपलोड करायचे. सोबतच एसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन महत्त्वाचं म्हणजे इथे बॅचलर डिग्री आहे, कोणत्याही रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून तुमचं कॉलेजमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकतात. पण 1 ऑगस्ट 2024 पर्यंतच तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे. पर्सिविंग असेल तर इथे चालणार नाही आहे. ओके, ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन मी इथं समजावून सांगतोय. आणि ऑफिशियल वेबसाईट असणार आहे ssc.nsc.in, याच्यावरती पण आपल्याला फॉर्म अप्लाय करायचं आहे. त्यावरती रजिस्ट्रेशन कसं करायचं ते देखील या व्हिडिओमध्ये मी संपूर्णपणे माहिती तुम्हाला देत आहे. ओके, आता फीच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर ऑल अदर कास्टसाठी 100 रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे. परंतु SC ST एक्स सर्व्हिसमॅन आणि वुमेन कॅन्डिडेटसाठी कोणतंही फी पेमेंट करायचं नाही आहे. शेवटची तारीख 29 मार्च 2024 रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. फीचं पेमेंट तुम्ही UPI असेल, नेट बँकिंग झालं, त्यानंतर विजा कार्ड, मास्टर कार्ड, क्रेडिट कार्ड याच्या थ्रू तुम्ही UPI पेमेंट फीचं करू शकणार. ओके, एकदा तुम्ही फी पेमेंट करताय तर ते नॉन रिफंडेबल असणार आहे. त्यानंतर इथे बघू शकतात की विडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच तुमचा फॉर्ममध्ये काय करेक्शन असेल तर तुम्ही ते 30 मार्च ते 31 मार्च म्हणजे 2 दिवस तुम्ही फॉर्मचं करेक्शन करू शकतात. मात्र शेवटची तारीख तुमची 28 असणार आहे आणि फॉर्मचं पेमेंट करण्याची शेवटची तारीख 29 मार्च इथे असणार आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूयात की काय काय त्यांनी डिटेलमध्ये दिलं आहे. जसं की इथे त्यांनी सेंटर दिलेलं आहे, ज्या सेंटरवरती तुमची एक्झामिनेशन होणार आहे. तर आपलं वेस्टर्न रिजनच्या अंडर आपलं महाराष्ट्र स्टेट येतं. तर आपण डायरेक्टली महाराष्ट्रावरचं या ठिकाणी बघूया. तर जे विद्यार्थी ज्या स्टेटवरून अप्लाय करताय त्यावेळेस इथे तुम्हाला सेंटर चेक करणं गरजेचं आहे. इथे बघू शकतात की आता वेस्टर्न रिजनमध्ये आपलं महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये काय काय सेंटर असणार आहे, जसं की मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर,
छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर इत्यादी सेंटर महाराष्ट्रामधून असणार आहे. तर जे सेंटर तुम्हाला जवळ पडतं त्याला आपल्याला प्रेफरन्स या ठिकाणी द्यायचा. जे विद्यार्थी ज्या स्टेटवरून अप्लाय करताय त्यावाईज इथं तुम्हाला सीट चेक करणं या ठिकाणी सेंटर चेक करणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूया की इथं तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दिलेलं, म्हणजेच अर्थात तुम्हाला इथे त्यांनी सिलेबस प्रोव्हाइड केलेला आहे. जसं की जनरल इंटेलिजन्स रिझनिंग याच्यासाठी 50 प्रश्न असणार आहेत 50 मार्कासाठी. त्यानंतर नॉलेज अवेअरनेसचा पेपर आहे 50 क्वेश्चन 50 मार्कासाठी. ॲप्टिट्यूड 50 क्वेश्चन 50 मार्कासाठी आणि इंग्लिश कॉम्पर्सेशन 50 क्वेश्चन 50 मार्क. म्हणजे हा तुमचा 200 मार्काचा पेपर असणार आहे. तो तुम्हाला 2 तासाच्या आत हा सॉल्व करायचा आहे. त्याच्यानंतर पेपर 2 मध्ये इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्पर्सेशन दिले 200 क्वेश्चन असणार 200 मार्कासाठी. हा पेपर तुम्हाला 2 तासाच्या आत सॉल्व करायचा आहे. एक चुकीचा आन्सर देत आहे तर 0.25 मार्क्स या ठिकाणी कट होणार आहे. तर एक चुकीच्या आन्सरला 0.25 मार्क्स इथे कमी केले जाणार. तर पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे ॲप्लिकेबल असणार आहे. तर डिटेल सिलेबससुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचा, तर सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी इथे दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया की काय काय इथे अजून डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर जसं की आपल्याला फॉर्म भरताना OTR म्हणजे वन टाईम रजिस्ट्रेशन इथे करावं लागतं. त्यामध्ये आपलं मोबाईल नंबर, ईमेल ID, त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर, एखादा गव्हर्नमेंट ID प्रूफ हे सगळं इथे देऊन तुम्हाला फॉर्म अप्लाय करावा लागतो. त्याच्यामध्ये पर्सनल डिटेल, पासवर्ड क्रिएट करावा लागतो, ॲडिशनल डिटेल असतील, तुमचे एज्युकेशनल झालं, सगळे कागदपत्र इथे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ओके, तर 10वीच्या मार्कशीटवरती सुद्धा आपलं जे काही नाव आहे त्याच सिक्युअरचे नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. तर इथे बघू शकतात की त्यांनी PDF मध्येच दिलेलं आहे की फॉर्मचा अप्लाय करायचं. जसं की इथे बघू शकतात की सगळ्यात पहिले आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर पासवर्ड टाकून इथे आपल्याला अकाउंट साईनअप करायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता की ॲडिशनल डिटेलमध्ये तुम्हाला इथे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. ओके, तर इथे मी झूम करून दाखवतो. कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, नॅशनॅलिटी झालं, कॉन्टॅक्ट डिटेल, त्याच्यानंतर PWD असाल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर तुमचा संपूर्ण पत्ता विथ पिनकोड हे टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथे डिक्लेरेशन करून सगळं आपल्याला इथे मेन म्हणजे इथे साईनअप करायचं. तर पार्ट 1 आपण कंप्लीट केला, तर पार्ट 2 मध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हा इथे आपल्याला भरून द्यायचा. ते पण इथे त्यांनी दिलेल्या स्टेप वाईज इथे त्यांनी दिलेलं आहे. सोबतच PDF मध्ये त्यांनी स्क्रीनशॉट इथे दिलेले आहेत. जसं की आपल्याला फॉर्म लॉग इन केल्यानंतर म्हणजेच ID पासवर्ड क्रिएट केल्यानंतर लॉग इन करावं लागतं. त्यामध्ये इथे आपल्याला पर्सनल डिटेल 10वीचं मार्कशीटमध्ये नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं नाव बदललं असेल तर नाव इथे नवीन नाव किंवा बदललं नसेल तर हा स्पेस ब्लँक ठेवायचा आहे. वडिलांचं नाव, आईचं नाव, जन्मतारीख, त्यानंतर एज, त्याच्यानंतर जेंडर, कॅटेगरी हे तुम्हाला इथे टाकून द्यायचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी ती इंडियन राहील. त्याच्यानंतर मार्क ऑफ व्हिजिबल आयडेंटिफिकेशन म्हणजे तुमच्या शरीरावरती कोणता जर आयडेंटिफिकेशन मार्क असेल तर तुम्ही इथं त्याला एक्सप्लेन करू शकणार. 10वीचा मार्कशीटवरचा रोल नंबर इथे तुम्हाला टाकून द्यायचा आहे. परमनंट ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस दोन्ही इथे तुम्हाला टाकून द्यायचे आहेत. विथ पिनकोड विथ स्टेट या ठिकाणी तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. ओके, तर नेक्स्ट बघूयात की आपण काय काय दिलेलं आहे. तर एज्युकेशनल डिटेलमध्ये तुम्हाला इथे हायस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये इथे ग्रॅज्युएट येणार आहे, पोस्ट ग्रॅज्युएटसुद्धा असणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएशन करायचं आहे. ज्यांनी ग्रॅज्युएशनवरून पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे ते पण तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतात. पण ही भरती आहे ती फक्त आणि फक्त तुमची ग्रॅज्युएशनवरून असणार आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकतात की क्वालिफाईंग एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. म्हणजेच आपण कोणत्या स्टेट, कोणत्या कॉलेजमधून, कोणत्या सिटीमधून तुम्ही एज्युकेशन घेतलेलं आहे, ग्रॅज्युएशन घेतलेलं आहे, त्याचं स्टेट, त्याचं पासिंग इयर झालं, स्टेट कोणतं होतं आणि त्या मार्कशीटवरचा रोल नंबर काय, हे सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर हा फॉर्म या ठिकाणी अशा प्रकारे भरायचा आहे. तर नेक्स्ट आपण बघूया की अजून काय काय दिलेलं आहे. जसं की एक सर्व्हिसमॅनचं ते पण दिलेलं आहे आणि आपल्याला तिथे सेंटर पण सिलेक्ट करायचे आहेत. सोबतच इथे बघू शकतात की एक्झाम रिक्वायरमेंटमध्ये प्रेफरन्स 1, 2, 3 हे 3 प्रेफरन्स असणार आहेत आणि 3 प्रेफरन्समध्ये जे सिटी तुम्हाला जवळ पडते, ज्या सिटीला तुम्ही जाऊ शकतात त्याला प्रेफरन्स 1 द्यायचा आहे, प्रेफरन्स 2 आणि प्रेफरन्स 3 इथे तुम्हाला द्यायचे आहेत. तर हे डिटेलमध्ये तुम्हाला वाचून येस ऑर नो करायचं आहे. आणि इथे बघू शकता की ज्यांच्याकडे NCC सर्टिफिकेट आहे त्यांनी इथे येस करायचं आहे, ज्यांच्याकडे नाही त्यांनी इथे नो करून टाकायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे सगळा फॉर्म इथे भरायचा आहे. सगळे इन्फॉर्मेशन या ठिकाणी ट्रू भरायचे आहे. त्यानंतर विषय येतो हा डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे. तर डॉक्युमेंट अपलोडच्या वेळेस आपल्याला सगळे कागदपत्र जसं की 10वीचे मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट झालं, सगळे रिलेव्हंट डॉक्युमेंट इथे आपल्याला अपलोड करावे लागतात. इथे बघू शकतात की आपल्याला सगळे कागदपत्र इथे अपलोड करायचे आहेत. त्याच्यानंतर सिग्नेचर झालं, सिग्नेचर पण इथे अपलोड करायचे आहे. ज्याचे डायमेन्शन जे PDF दिलेले आहे ते पण इथे टाकायचे आहे. त्यानंतर इथे लाईव्ह फोटो कॅप्चर हे एक ऑप्शन आहे. याच्यामध्ये तुमचा लाईव्ह फोटो इथे कॅप्चर केला जातो. सो तुम्ही फॉर्मल ड्रेस असेल,
कोणत्याही ड्रेसमध्ये इथे तुम्ही फोटो कॅप्चर करू शकता। फॉर्म प्रिव्ह्यू करायचा आहे, म्हणजे फॉर्ममध्ये काय करेक्शन असतील ते पण या ठिकाणी बघायचे आहे आणि सगळा फॉर्म प्रिव्ह्यू केल्यानंतर फायनल सबमिट करून तुम्हाला इथं फीचं पेमेंट करायचं आहे। ओके, तर इथे आपल्याला डिक्लेरेशन करून फायनल सबमिट करायचं आहे। जे काही फीचं पेमेंट आहे ते पण या ठिकाणी आपल्याला करून सगळा फॉर्म इथे फिलअप करायचा। तर ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन रजिस्टरवरती ॲज अ कॅन्डिडेट, ओके, तर ॲज अ कॅन्डिडेट बटनवरती क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि जो काय आपण साईनअप करताना इथे रजिस्टर नाववरती आपण जे क्लिक करून अकाउंट साईनअप करतो त्याच्यानंतर ईमेल आय डी, रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मेलवरती पाठवला जातो, ते टाकून या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून सगळा फॉर्म या ठिकाणी फिलअप करावा लागतो। तर ज्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून पदवी झालेली आहे असे सगळे विद्यार्थी इथे दिल्ली पोलीस उपनिरीक्षक आणि CAFO जनरल ड्युटी ह्या पदाला अप्लाय करू शकतात। आणि महत्त्वाचं म्हणजे CAFO GD जे पोस्ट आहे त्याच्यासाठी 4001 जागा असणार आहेत आणि उर्वरित 186 जागा ह्या दिल्ली उपनिरीक्षक पोलीस जे आहेत, पोलीस आणि महिला दोन्ही इथं अप्लाय करू शकतात त्यांच्यासाठी असणार आहे। शेवटची तारीख 28 मार्च असणार आहे। 28 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात। अशाच महत्त्वपूर्ण जॉब अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।